तुमचे विरोधक म्हणजे घराणेशाही ह्या मुद्द्यावरून तुमच्यावरती टीका करतील, तर घराणेशाही या मुद्द्यावरती तुमचं त्यांना प्रतिउत्तर काय असणार आहे? नुसत्या घराणेशाही, त्या घरात जन्माला आलो म्हणजे घराणेशाही होती असं नाही. खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर आहेत, ते जे मायनीतले आहेत. बेसिकली आता तुमचे जे विरोधक आहेत त्या विरोधकांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे? एक म्हणजे मी सातत्यानं लोकांच्यात आहे आणि माझे विरोधक हे निवडणुकीच्या काळापुरते लोकांच्यात येतात. म्हणजे ते तुमच्या विरोधी पक्षाला सपोर्ट करत असून पण ते त्यांचं काम झालं नाही म्हणून ते शेवटी तुमच्याकडे आले. तर त्यांनी मला सांगितलं की दादा, आम्ही विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे गेलो होतो. सगळ्या भागांमध्ये लोक धर्म आणि जातींना घेऊन खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. तर या सगळ्याचा म्हणजे धर्माचा आणि जातींचा हे जे राजकारणावरती जो प्रभाव आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी स्वतः हिंदू आहे, पण अनेक मुस्लिम कार्यकर्ते माझ्या बरोबरीनं काम करतात. जर तुम्ही निवडून आलात तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय काय बदल घडवून आणणार? मी गेले 3 टर्म सातत्यानं निवडून येतो, पण मी अजून कुठल्या पदावर गेलो. जिल्हा परिषदेला कुठलंही पद मी भूषवलेलं नाही. त्यातला मायनी गट हा एक रोल मॉडेल म्हणून उदयाला येईल हे मी निश्चितपणानं सांगतो. पण मी ज्या बँकेचा चेअरमन, ती मायनी अर्बन बँक कारणापेक्षा कारणाला महत्त्व. जसं की तुम्ही सांगितलं की मागचे 3 टर्म झाले तुम्ही इथं ऑलरेडी सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही कामं करताय. तुम्ही आत्तापर्यंत काय काय काम केलं? खरं तर लोकप्रतिनिधी म्हणजे ज्यांना आपण आमदार खासदार म्हणतो, त्यांनी सोडवण्याचे सगळे विषय ते जिल्हा परिषदेच्या लेवलला, जिल्ह्याच्या लेवलला सुटणारे विषय. पुन्हा एकदा तुम्हाला इलेक्शनला उभं करायचंय. मी असं मानणारा कार्यकर्ता आहे की जन्माला घातल्यानंतर लगेच मुलगा 18 वर्षाचा होत नाही, तो मतदार होत नाही. माझं नाव प्रथमेश माने आणि बऱ्यापैकी आता आम्ही हे जे पॉडकास्ट करतो याच्यामध्ये आता आपण जे आजकालचे जे नेते आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांना आता काय काय कामं करायची आहेत किंवा ते आता राजकारणात त्यांचे घेऊन मुद्दे कसे आहेत किंवा तुम्हाला जर डिटेल्ड अंडरस्टँडिंग पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आता आपण एक नवीन पॉडकास्ट चालू केलं आहे. आणि आजचे जे आपले गेस्ट आहेत ते सुरेंद्रजी गुदगे साहेब आहेत. आणि साहेब, आता तुम्ही स्वतःला थोडंसं इंट्रोड्यूस करा ऑडियन्सला. नमस्कार, मी सुरेंद्र मोहनराव गुदगे, स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे खटाव तालुक्याचे माजी आमदार यांचा मी चिरंजीव. मी 1991 साली MIT पुणेतून BE सिव्हिल पदवी घेऊन पासआउट झालो आणि त्यानंतर ॲक्सिडेंटली राजकारणामध्ये वडिलांच्या पार्श्वभूमीमुळे मला यावं लागलं. 1992च्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वर्गीय भाऊसाहेब गुदग्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळं मला तरुणांच्या आग्रहाखातर या पंचायत समिती निवडणुकीमध्ये उभं राहावं लागलं. आणि त्यावेळेचे माझे विरोधक खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांच्या विरोधामध्ये मी पहिली पंचायत समिती निवडणूक लढलो आणि ती निवडून आलो आणि राजकारणामध्ये ओढला गेलो. त्यानंतर आरक्षणामुळं मला संधी मिळाली नाही, पण 2007 साली मायनी गटातून मी जिल्हा परिषदेला उभं राहिलो. सुरुवात माझी वडिलांच्या पार्श्वभूमीवर झाली, परंतु 2007ला पूर्ण प्रतिकूल परिस्थिती होती. वडील आमदार नव्हते. मायनी जिल्हा परिषद गट हे आमच्या विरोधकांच्या म्हणजे त्यावेळेचे आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांच्या सोबत होता. जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य चित्री आणि कलेडोन हे दोन्ही पंचायत समिती सदस्य हे डॉक्टर येळगावकरांच्याच कार्यकर्ते होते. त्यामुळे हा पूर्ण गट हा आमच्या विरोधामध्ये गेलेला गट होता. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी 2007ला जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक लढवली आणि सुदैवानं लोकांच्या पाठिंब्यावर मी निवडून आलो. त्यावेळेपासून माझी जिल्हा परिषदेची कारकीर्द सुरू झाली. 2012ला वुमन रिझर्वेशन आलं, त्यामुळं लोकांच्या आग्रहाखातर मला मिसेसना उभं करावं लागलं आणि त्याही जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्या. 2017ला पुन्हा मी OBC कॅटेगरीतनं जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि पुन्हा निवडून आलो. गेली 4 वर्ष आता जिल्हा परिषद निवडणुका झाल्या नाहीत,
त्यामुळे सलग 2007 पासून कधी ओपन, कधी ओबीसी, कधी वुमन रिझर्वेशन या कॅटेगरीवर मी या गटाचं प्रतिनिधित्व करतोय. सो बेसिकली जेव्हा असं तुम्ही म्हणले की तुम्ही ऍक्सिडेंटली राजकारणात आले, तर ऍक्सिडेंटली म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली करायची काय इच्छा होती किंवा तुमचे लहानपणापासूनचे असे काही ड्रीम्स होते की जे तुम्ही सॅक्रिफाईस करून तुम्ही ऍक्सिडेंटली तुम्ही याच्यामध्ये ओढले गेलात? बरोबर. खरं तर मी बी सिव्हिल झालो होतो. इंजिनिअरिंग पदवी घेतल्यानंतर माझ्याही डोक्यामध्ये बिझनेसचा प्लॅन होता. मोठी कन्स्ट्रक्शन फर्म काढावी, मोठे प्रोजेक्ट्स घ्यावेत आणि त्यातनं आपला सुबत्ता साधावी, हाच इतरांचा जसा दृष्टिकोन असतो तसं माझाही होता. परंतु वडिलांची, समाजाची असणारी बांधिलकी आणि ते झालेले संस्कार यातनं बिझनेसचा त्याग करून मी राजकारणामध्ये ओढला गेलो आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहिलो. परफेक्ट. पण आता तुम्हाला मग हे सगळं आता म्हणजे जेव्हा तुम्ही मागे बघता वळून, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की ज्या कारणाने तुम्ही राजकारणात आला ते एका म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं, तर ते तुम्हाला असं वाटतं की ते बेस्ट झालं? किंवा आता तुम्हाला मागं वळून बघितल्यावर जर जे यंग तुम्ही आहात त्यांना तुम्ही काय सांगाल? जर मी बिझनेसकडे राहिलो असतो, कदाचित मी मोठा एक उद्योजक झालो असतो आणि आर्थिकदृष्ट्या कितीतरी पटीनं मी चांगल्या पद्धतीनं राहिलो असतो. परंतु जे समाजासाठी जे जगणं आहे आणि त्यातनं जो एक सुख समाधान मिळतं ते कदाचित मिळालं नसतं आणि लोकांच्यासाठी आपण म्हणतो जगता येतं आणि त्यातनं जे आपलं नाव होतं ते कदाचित झालं नसतं असं मला वाटतं. तर आता जसं की तुम्ही सांगितलं की मागचे 3 टर्म झाले तुम्ही इथं ऑलरेडी सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही कामं करताय. तर आत्तापर्यंतचे तुमचा जो पूर्ण मागील कामांची जर आपण यादी काढली, तर तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू जर इन शॉर्ट द्यायचा असेल की तुम्ही आत्तापर्यंत काय काय काम केलं, जसं की आपले जे ऑडियन्स बघतात आहेत किंवा जो मतदार जर हा पॉडकास्ट बघतोय, तर त्यांना पण आठवण राहील की मागच्या पूर्ण टर्म मध्ये तुम्ही किती कामं केली आणि काय काय केली, तर त्याचा एक छोटासा एक ओव्हरव्ह्यू जर दिलात तर बरं होईल. बेसिकली मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला पहिली संधी मिळाली त्यावेळेला लोकांचा विश्वास हा विकास कामाचे जे नारळ फुटतात त्याच्यावरती, त्या नारळावरती लोकांचा विश्वास नव्हता. ओके. लोकांना असं वाटायचं नारळ फुटतायत म्हणजे आता कुठली तरी निवडणूक आली आणि ती निवडणूक झाली की त्या नारळाचा लोकांना विसर पडायचा आणि त्यामुळे नारळावरती लोकांचा विश्वास राहिला नव्हता. मी पहिल्यांदा जेव्हा जिल्हा परिषदेला निवडून आलो तेव्हा मी हे ठरवलं की हा जो लोकांचा गमावलेला विश्वास आहे तो पुन्हा त्या नारळावरती बसला पाहिजे. त्यासाठी मी स्वतःला एक आचारसंहिता घालून घेतली की लोकांची जी मागणी येईल त्या मागणीप्रमाणे त्या कामाचं अंदाजपत्रक बनवायचं, त्या अंदाजपत्रकाप्रमाणे त्याला लागणारा निधी हा उपलब्ध करून घ्यायचा. निधी उपलब्ध झाल्यानंतर त्या कामाची मंजुरी घ्यायची आणि ते मंजुरीचं पत्र पोस्टानं मी कार्यकर्त्यांना पाठवतो आणि मग कार्यकर्त्यांचा आग्रह येतो आणि मग त्या कामाचा मी नारळ वाढवतो आणि त्यामुळं माझं प्रत्येक वाढवलेलं नारळाचं काम हे उभं राहिलं आणि लोकांचा एक विश्वास निर्माण झाला की सुरेंद्र गुदगे जो नारळ फोडतात ते काम उभं राहतं. ही सगळ्यात मोठी उपलब्धता ही माझ्या राजकारणाची मी मानतो. आज त्यामुळंच मायणी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक गाव आहेत. मायनीसारखं मोठं गाव आहे, कलेडोनसारखं मोठं गाव आहे, चित्रीसारखं मोठं गाव आहे, तरसवाडी, गारुडी, विखळे पाचवड, गारेवाडी, ढोकळवाडी, आणफळे, कानकात्रे, हिवरवाडी ही जी गावं आहेत ह्या मोठ्या गावांच्या बरोबर या छोट्या मोठ्या गावात सुद्धा आज कोट्यावधी रुपयाची कामं उभी आहेत. लोक असं भाषणात म्हणतात की कोट्यावधीची कामाचा डोंगर,
पण नुसतं ते म्हणण्यापुरतं नाहीये. तर आज उदाहरण जर घ्यायचं झालं तर आज कलडोनसारखं गाव आहे की जिथं आतकरमळ्यातला सभामंडप असेल, आतकरमळा भिकवडीचा रस्ता असेल, जवळपास 60 लाख रुपयाचा रस्ता असेल, आज तिथलं पिकअप शेड असेल, आज पवारमळ्यातला बंधारा असेल, जवळपास 25 लाख रुपयाचा तो बंधारा आहे, अंगणवाडीची इमारत आहे 10-15 लाख रुपयाची, वॉटर सप्लायची योजना आहे 15 लाख रुपयाची, आतकरमळ्यातला साकव आहे 35 लाख रुपयाचा, तिथला बंधारा आहे तो एक 20 लाख रुपयाचा बंधारा असेल, बेलेवाडी म्हणून कलेडोन अंदरची वाडी आहे तिथला 20 लाख रुपयाचा बंधारा असेल, तिथला सभामंडप 7 लाख रुपयाचा असेल, तिथल्या मुस्लिम समाजाच्या मशिदीसाठीचं कंपाऊंड असेल, रानमाळ्यातला साकव असेल, तुमचा ढोकळेवाडी म्हणून वाडी आहे तिथं नागोबाचा सभामंडप असेल, तिथं मायक्काचा सभामंडप असेल, तिथं मारुतीरायाचा सभामंडप हे 10 लाख रुपयाचे सभामंडप असतील, तिकडे गारेवाडी रस्त्याला मायक्काचा सभामंडप असेल, रेणुका मातेचा सभामंडप 10 लाख रुपयाचा असेल, पलीकडे शेखमळ्यातला मशिदीचं काम असेल, दुसऱ्या शेखमळ्यातल्या दर्ग्याचं काम, वॉटर सप्लायचं काम, रस्त्याचं 15 लाख रुपयाचं काम, अशी इंगवले बंधाला असेल, पशुसंवर्धन दवाखाना 50 लाख रुपयाचा असेल, उपकेंद्राची कलेडोनची इमारत 60 लाख रुपयाची असेल, तिथली वॉटर सप्लाय योजना तिथल्या तलावातनं केलेली ती जवळपास 84 लाख रुपयाची योजना होती, शाळेच्या इमारतीसाठी 70 लाख रुपये मी जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन मंडळातनं दिले. अशी अनेक कामं एका कलेडोनचा विचार केला तर एवढी कामाची लिस्ट मी सहजवारी सांगू शकतो. मग अशी न सांगता न आठवणारी सुद्धा अनेक छोटी मोठी कामं आहेत. हा, ते मगाशीच मी तुम्ही जे कार्य अहवाल प्रिंट केला होता आणि बेसिकली तो कार्य अहवाल तुमच्या गटातल्या सगळ्या गावांच्या सगळ्या घरांमध्ये जातो. तुम्ही जसे म्हणले की प्रत्येक 5 वर्षाला तो जातो. तर त्याच्यामध्ये जवळपास जेवढी कामं मी मोजली साधारणतः 700-800च्या वरतीच कामं होती. म्हणजे मला तर असं वाटतं की टोटल 11 म्हणजे 1000च्या तर वरती जाईलच जर आतापर्यंत जर सगळी कामं काढली तर. मग आता हे सगळे जे तुम्ही आतापर्यंत जे कामं केली ह्याच्यामधले बरेचशी कामं अशी असतील की ज्या लोकांच्या मागण्या होत्या आणि बरीचशी कामं अशी होती की जे तुम्ही भविष्याचा विचार करून बनवून घेतली. तर त्याच्यापैकी अशी रिव्हॉल्युशनरी किंवा विजनरी 2-3 कामं तुम्हाला कोणती वाटतात की ज्याचा भविष्यात खूप उपयोग होत आला, की तुम्ही 5-6 वर्ष आधी तुम्ही नियोजन केलं होतं आणि त्या गोष्टीचा आज इथल्या शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना खूप जास्त फायदा होतोय, तर असं कोणतं काम असेल? मी ज्यावेळेला सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेला मी 2-3 गोष्टीवरती जाणीवपूर्वक फोकस केला. एक, माणसाचं आरोग्य, आणि म्हणून मायनी जिल्हा परिषद गटामध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि जी उपकेंद्र आहेत ती भौतिकदृष्ट्या सक्षम करायची. आणि त्या ज्या आरोग्य केंद्राला व्यवस्थित सुविधा नव्हती, मायनी प्राथमिक आरोग्य केंद्र मायनीसारखं मोठं गाव आहे, त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 1-2 कोटी रुपयाचा निधी मी जवळपास आणला असेल की त्यातनं ऑपरेशन थिएटर असेल, तिथलं लॅब असेल, तिथं रुग्णांच्यासाठी धर्मशाळा असेल, अशा अनेक गोष्टींसाठी आपण निधी आणला आणि ते सक्षमपणानं ते प्राथमिक आरोग्य केंद्र केलं. मायनी जिल्हा परिषद गटाची व्याप्ती बघता दुसऱ्या एका अजून प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज होती. म्हणून पडळसारख्या ठिकाणी जवळपास 4.5-5 कोटी रुपये खर्चून एक नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आपण उभी केली. या मायनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंडर 6 उपकेंद्र येतात. मग चित्री असेल, कलेडोन असेल, विकडे असेल, पाचवड असेल, पडळ असेल, या सगळ्या उपकेंद्रांच्या इमारती मी नव्यानं उभ्या केल्या. प्रत्येक ठिकाणी 50-60 लाख रुपये हे या प्राथमिक उपकेंद्रासाठी उपलब्ध करून दिले. कारण हा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोकांचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे, यासाठी भौतिक सुविधा द्यायच्या आणि मग तिथल्या डॉक्टर्स आणि स्टाफच्या माध्यमातून आपण त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे बाह्यरंग आणि अंतरंग ह्या दोन्ही व्यवस्थित त्याचा मेळ घालून
लोकांना चांगल्या पद्धतीने सुविधा देण्याचा मी निश्चितपणानं प्रयत्न केला आणि त्यात मला यश आलं. तशाच पद्धतीनं माणसाच्या आरोग्यानंतर जनावरांचं आरोग्य. कारण शेतकरी आमचा भाग दुष्काळी भाग आहे आणि त्यामुळे इथला शेतकरी जोडधंद्याला फार महत्त्व देतो. म्हणून जनावरं पाळणं, दुधाच्या माध्यमातून उत्पन्न वाढवणं, हे जे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आहे त्यातल्या जनावरांचं आरोग्य सुद्धा नीट राहिलं पाहिजे. म्हणून मायनी पशुसंवर्धन दवाखाना हा 60-70 लाख रुपयाचा आपण नव्यानं बांधला. पड पशुसंवर्धन दवाखाना 25-30 लाख रुपयाचा आपण नव्यानं बांधला. कलडोन पशुसंवर्धन दवाखाना 50 लाख रुपयाचा दवाखाना आपण कलडोनच्या वेशीवर बांधला. चित्रीचा पशुसंवर्धन दवाखाना तिथं आपण 20-25 लाख रुपये दिले. म्हणजे हे सगळं शेतकऱ्यांच्या जनावरांचं आरोग्य नीटनेटकं राहावं म्हणून सुद्धा आपण केलं. म्हणजे माणसाचं आरोग्य, जनावरांचं आरोग्य आणि मग नव्या पिढीचं, जिथं नवी पिढी घडणार आहे त्या शाळा त्यातनं नवीन पिढी दर्जेदार निर्माण झाली पाहिजे आणि मग त्यातनं त्यांचं कुटुंब सावरलं पाहिजे. मग त्यासाठी ज्या प्राथमिक शाळा आहे, मायनीसारखी प्राथमिक शाळा असेल, आज 1,22 लाख रुपये मी त्या शाळेसाठी मंजूर करून दिले. गेल्या वर्षी आम्ही तिथं जवळपास 25 लाख रुपयाची 2-3 खोल्यांची शाळा इमारत तिथं बांधलेली आहे आणि आता 8 खोल्या आम्ही 1,22 लाख रुपयाच्या बांधतोय. कलडोनसाठी प्राथमिक शाळेसाठी आम्ही 70 लाख रुपये गेल्या वर्षी दिले आणि यावर्षी जवळपास 35 लाख रुपये दिले. चित्रीसारखी प्राथमिक शाळा आहे जिथं आम्ही 44 लाख रुपये, ती इमारत ऑलरेडी उभी राहिलेली आहे आणि आता नव्यानं आम्ही तिथं 30 लाख रुपये दिलेले आहेत. म्हणजे आणि ही जी छोटी मोठी गाव आहे इथं सुद्धा कुठं 2 शाळेच्या खोल्या, कुठं 1 शाळेची खोली, जिथं शाळा ज्या पद्धतीनं आहेत, जेवढे शिक्षक तेवढे शाळेच्या खोल्या आणि त्या पण नव्यानं सगळ्या निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये मला चांगल्या पद्धतीने यश आलं. आणि मग बाकीची जी विकासाची कामं आहेत, लोकांच्या अडचणीची कामं आहेत, कुठं रस्ते असतील, कुठं सभामंडप असेल, कुठे शेतकऱ्यांच्यासाठी बंधारे असतील, हे सगळं आपण लोकांच्या मागणीनुसार आणि तिथल्या भौगोलिक गरजेनुसार निश्चितपणानं उभं केलेलं आहे. जसं की आता तुम्ही म्हणले की हा पूर्ण भाग दुष्काळी आहे आणि इथं शेतकरी जोडधंद्याला जास्त प्राधान्य देतो, तर त्याच्या संदर्भात आता ह्या दुष्काळावरती मात करण्यासाठी जसं की तुम्ही बंधारे वगैरे प्रकल्प बांधलेत आतापर्यंत, तर ह्याच्यावरती अजून काय करता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? खरं तर खटाव तालुक्याचा हा दुष्काळी आणि ग्रामीण भाग सुरुवातीपासूनच या खटाव मान तालुक्यामध्ये ज्या निवडणुका लढल्या गेल्या त्या शेतीपाणी प्रश्नाच्या या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरच लढल्या गेल्या. मला अभिमान आहे माझ्या वडिलांचा. स्वर्गीय भाऊसाहेब उदगे हे 85ला अपक्ष म्हणून निवडून आले विधानसभेवर आणि त्यानंतर त्यांनी एक अभ्यास केला आणि सांगितलं की उरमोडीचं पाणी आपल्या तालुक्यात येऊ शकतं. त्यावर त्यांच्यावर टीका झाली. तत्कालीन लोकांनी सांगितलं की उरमोडी नदीच या जिल्ह्यात नाही आणि आमदारांचा ऊर मोडला तरी उरमोडीचं पाणी येणार नाही. पण त्यांनी या टीकेकडे लक्ष नाही दिलं. साताऱ्यामध्ये सज्जनगडच्या पायथ्याला उरमोडी धरण आहे. ते 3 TMCचं धरण होतं. ते त्यांनी वाढवून 10 TMCचं धरण करण्याचा निर्णय शासनाला घ्यायला लावला आणि जे अतिरिक्त 7 TMC पाणी आहे त्यातलं 3 TMC पाणी खटाव तालुक्याला, 3 TMC पाणी मान तालुक्याला आणि जिथं धरण आहे त्या साताऱ्याला 1 TMC पाणी, असं नियोजन करून 1992 साली उरमोडीला सर्वप्रथम स्वर्गीय भाऊसाहेब उदगे यांनी प्रशासकीय मान्यता घेतली. त्यावेळेला मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि मग 95 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यावेळेला युतीचं सरकार होतं आणि युतीचं सरकार स्थापन करायला 44 अपक्ष आमदारांनी मदत केली होती. त्यामध्ये माझे वडील होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं मला मंत्रीपद नको, पण मला हे पाणी माझ्या तालुक्यात आलं पाहिजे. आणि मनोहर जोशींना आणून खटाव वळूच्या शेजारी सातेवाडीतलं कॅनॉलचं भूमिपूजन केलं. त्यावेळेला सुद्धा लोकांची टीका झाली, अजून धरणाचा पत्ता नाही आणि आमदार कॅनॉल खोदतायत, म्हणजे पायाचा पत्ता नाही आणि आमदार कळस लावतायत. पण त्यांनी त्याही टीकेकडे लक्ष नाही दिलं कारण त्यांना माहित होतं ज्यावेळेला पाणी साठेल
त्यावेळी जर माझ्या तालुक्यामध्ये कॅनॉल तयार नसेल तर ते पाणी माझ्या तालुक्यात वाहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं उरमोडीचं श्रेय हे उरमोडीचं पाणी राखीव करून घेणारे आणि त्याला प्रशासकीय मान्यता मिळवणारे आणि कॅनॉलचं काम शुभारंभ करणारे हे स्वर्गीय भाऊसाहेब यांना खऱ्या अर्थानं जात. आज खटाव तालुका हे पूर्णपणानं जाणतोय. श्रेयवाद हा नेहमी होत राहतो. प्रत्येक वेळचे लोकप्रतिनिधी ते श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न करतात, पण जुन्या जाणत्या लोकांना याची जाणीव आहे. आज माझ्या मायनी गटाचा विचार करता उरमोडीचं पाणी मायनी गटात येत नाही. त्यामुळे खटाव तालुक्याच्या या पूर्व भागामध्ये कुठलं पाणी येऊ शकतं तर टेंबूचं पाणी येऊ शकतं. आणि म्हणून मागच्या पंचवार्षिकमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना आदरणीय जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते. त्यावेळेला मी आणि माझ्यासारखे कार्यकर्त्यांनी आम्ही आग्रह धरला. उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि सन्माननीय जयंत पाटील साहेब यांच्याकडे आम्ही आग्रह धरला की आम्हाला टेंबूचं अतिरिक्त पाणी मिळालं पाहिजे. आणि मग टेंबूचे कॅनॉल हा बंदिस्त करण्यात आला. बंदिस्त कॅनॉल केल्यामुळं जे पाणीचं सेव्हिंग झालं, त्यातनं जे पाणी उपलब्ध झालं, त्यातून जे पाणी अतिरिक्त उपलब्ध झालं त्यातलं 1.5 TMC पाणी हे खटाव मानला. त्यातलं 1 TMC हे खटाव तालुक्यातला म्हणजे जवळपास मायनी, कलेढोण, एनकुळपर्यंतचा जो परिसर आहे त्याला 1 TMC पाणी हे राखीव करून घेण्यात आम्हाला यश आलं. निश्चितपणाने त्यामध्ये आम्ही अग्रेसिव्ह होतो आणि आम्हाला त्यामध्ये यश मिळालं. राहिलेलं 1/2 TMC पाणी हे मान तालुक्याला तिथल्या 20 गावांना मिळालं. म्हणजे आता हे पाणी जे राखीव आम्ही करून घेतलं ते पाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शिवारात आलं पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करायचे. स्वर्गीय तुमच्या वडिलांनी जे केलं होतं त्याच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही पण त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही पण त्याच मार्गावरती या सगळ्या गोष्टी केल्या. तर आता या बाबतीत जसं की तुम्ही आता हे धरणाचं जे पाणी म्हणजे तुम्ही जे गावांकडे म्हणजे वळवलं, त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतंय की किती बदल घडला? म्हणजे आधी जो बदल होता की आधी शेतकऱ्यांना जे सफर करावं लागलं की त्यांच्याकडे पाणी नव्हतं, बऱ्याचपैकी म्हणजे बरेच त्यांचे लॉसेस झाले. तर ह्याच्यात तुमच्या या कामानंतर तुम्हाला किती असा बदल जाणवला आणि किती लोक तुम्हाला स्वतःहून येऊन सांगून गेले की तुम्ही जे केलं ते खरंच फायदेशीर ठरलं? काय आहे, ही जी कामं आहेत, एखाद्या शेती पाण्याच्या योजनेचं काम, ह्या पाण्याच्या मंजुऱ्या मिळतात ह्या महाराष्ट्र शासनाच्या लेवलला मिळतात. विधानसभेमध्ये या गोष्टींना मंजुरी मिळत असते. आणि म्हणून ही लोकप्रतिनिधींची म्हणजे आमदार आणि खासदार जे आपण विधानसभेत आणि संसदेत पाठवतो त्यांच्या लेवलची ही कामं असतात. पण मी अजून आमदार झालेलो नाहीये म्हणून अशा कामाकडे दुर्लक्ष करायचं ही कधीच माझी भूमिका राहिली नाही. कारण माझ्यावर स्वर्गीय भाऊसाहेब यांचे संस्कार होते. त्यांनी केलेलं काम मी जवळून पाहिलेलं आहे. उरमोडीसारखं काम हे त्यांच्यामुळे झालं. आज खटाव तालुक्यातल्या 30,000 एकराला उरमोडीचं पाणी मिळालं. तसंच तारीचा प्रकल्प आहे, तसंच कटापूरचा प्रकल्प आहे, तसाच आता टेंबूचा प्रकल्प आहे. आणि मग त्यातनं शेकडो हजारो एकर जमिनीला पाणी मिळत गेलं. आणि दुष्काळी म्हणणारा खटाव तालुक्यामध्ये आज 3 साखर कारखाने उभे राहिलेत. हे बुदगे साहेबांच्याच कामाचं श्रेय आपल्याला म्हणता येईल. मग आता त्यांच्यातनं राहिलेलं जे काम आहे ते काम, मग आमचा काही मायनी कलेडोनचा परिसर जो राहिला या कामाला न्याय देण्याची भूमिका घेऊन आम्ही हा प्रश्न कुठल्या लेवलचा आहे हा विचार केला नाही. आम्ही राज्य नेतृत्वाला, अजितदादा असतील, जयंत पाटील असतील, यांच्या राज्य नेतृत्वाला आम्ही भेटत राहिलो, तगादा करत राहिलो आणि आमचा आवाज उठवत राहिलो. त्यासाठी कधी आंदोलनं झाली, कधी रास्ता रोको झाले. त्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊन शासनाला ह्या योजना करायला भाग पाडले. आणि त्यामुळे निश्चितपणानं परिवर्तन येत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता येते. जिथं ऊसाचं पीक येतच नव्हतं, पाण्यामुळं घेता येत नव्हतं, तिथं आता ऊसाची पिकं वाढतायत. तिथं आज कारखाने 3 उभे राहत आहेत.
हे निश्चितपणानं एक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आहे. म्हणजे असे जर आता आपण इतिहास बघू तर बऱ्यापैकी खूप सारी कामं तुम्ही केली आहेत आणि खरंच म्हणजे मी तुमचा जो कार्य अहवाल बघितला त्याच्यामध्ये पण म्हणजे आपण काउंट करू शकत नाही एवढी कामं आहेत आणि जर आपण सगळ्या निधीची टोटल केली तर ती पण टोटल आपल्याला कॅल्क्युलेट होत नाही एवढी तुम्ही कामं केलीत. बरोबर. आणि आता हे जे सगळे कामं केलेत, आता ह्याच्यावरून पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारीसाठी किंवा पुन्हा एकदा तुम्हाला इलेक्शनला उभं का राहायचंय? यामागचं तुमचं मेन कारण किंवा तुमचा मेन अजेंडा हा तुम्ही एकदा ऑडियन्सला सांगितलं तर बरं होईल. आता मी मागाशी सहजवारी एका गावाचं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगितलं की कलेडोनमध्ये मी केलेली कामं. असंच मोठं गाव आहे माझ्या मायनी शेजारी चितळी म्हणून आहे. चितळीच्या गावात जर तुम्ही विचार केला तर चितळीतला अंतर्गत रस्ता डांबरीकरण असेल, चितळी शेडगेवाडीचा साकव असेल, शेडगेवाडीचा बंधारा असेल, पवारमळ्यातला रस्ता असेल, पवारमळ्यातला मंदिराचा सभामंडप असेल, मोहिते मळ्यातला बंधारा असेल, पांढरीच्या मळ्याचा रस्ता असेल, मोहिते मळ्यातला साकव असेल, आमच्या कैकाडी समाजाचं कॉन्क्रिटीकरण असेल, आमचा लमाणी समाजाचं पिकअप शेड असेल, लाईटचं काम असेल, आमच्या कारभार रोड्याचा बंधारा असेल, आमच्या प्लॉट वस्तीवरच्या चितळीच्या तिथलं मागासवर्गीय रस्ता असेल, डीपीचं काम असेल, गावातल्या स्टेट बँकेच्या तिथल्या डीपीचं काम असेल, आमच्या देशमुख वस्तीच्या येराळा नदीतल्या बंधाऱ्याचं काम असेल, आमच्या तिथल्या शिंदेमाळ्यातल्या रस्त्याचं काम असेल, असे अनेक कामं तुम्हाला गावातले काही आगवणे समाजाच्या सभामंडपाचं काम असेल, आमच्या पवारमाळ्याच्या आणि गावातलं जाणाऱ्या रस्त्याचं काम असेल, अशी अनेक कामं सांगता येतील. उपकेंद्राचं इमारतीचं काम असेल चितळीतल्या, तसंच पशुसंवर्धन दवाखान्याचं काम असेल, तरुण मुलांच्या मागणीप्रमाणे काही व्यायामाचं साहित्य असेल, शेडगेवाडीची शाळा असेल, चितळीची शाळेचं काम असेल, अशी कोट्यावधी रुपयाची कामं मी सहजवारी चितळीतली सांगू शकतो. तसंच मायनीमध्ये पशुसंवर्धन दवाखाना असेल, अंगणवाडीच्या इमारती असतील, मग नदाब कॉलनीतली इमारत असेल, मग श्रीराम कॉलनीतली इमारत असेल, मग गावातली अंगणवाडीची इमारती असतील, मग शाळेची 1,22,00,000ची इमारत असेल, मग आमच्या लक्ष्मीनगरच्या शाळेच्या इमारतीचा प्रश्न असेल, किंवा आमच्या शिंदेमाळ्यातल्या सभामंडपाचा विषय असेल, आमचा नंदीवाले समाज म्हणून मोठ्या संख्येनं मोहननगरला वस्ती त्याची झालेली आहे, तिथला शाळेचा प्रश्न असेल, तिथल्या मंदिराचा प्रश्न असेल, तिथल्या गटरच्या कामाचा प्रश्न असेल, किंवा मायनीची सगळ्यात मोठी जलजीवन योजना असेल की जी 18 कोटीची योजना आहे, ती आम्ही मायनीच्या धरणामध्ये टेंबूचं पाणी आलेलं आहे त्याचा उद्भव धरून 18 कोटीची जलजीवन योजना आम्ही आता पूर्णत्वाला नेतोय. बाकीचे अनेक गावातले अंतर्गत रस्ते असतील, मी त्याचा उल्लेख करत नाही, आमच्या फुलेनगरच्या तिथल्या गटर आणि रस्त्याचे प्रश्न असतील, ही सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावतो. ही सामाजिक कामं करत असताना मी आज मायनी अर्बन बँकेचा चेअरमन आहे. त्या बँकेचे ज्या इमारती आहेत त्या सक्षमपणानं आम्ही उभ्या केलेल्या आहेत, ती अतिशय चांगल्या पद्धतीने बँक आम्ही चालवतोय. मी ज्या मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचा चेअरमन आहे त्या संस्थेच्या आज 12 हायस्कूल्स आहेत, त्यातनं मुलांना ज्ञानार्जनाचं काम होत आहे. तिथं वेगवेगळे कोर्सेस देऊन ग्रामीण भागातल्या मुलांना व्यावसायिक कोर्सेस आम्ही उपलब्ध करून देतोय. त्या माध्यमातून असेल, काही आमचे धार्मिक संस्था आहेत, मग आमचं यशवंतबाबांचं ट्रस्ट आहे, आमचं सिद्धनाथ मारुती देवस्थानचं ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून ती एक अतिशय चांगल्या पद्धतीची धार्मिक संस्कार केंद्र उभी राहावीत याचाही आम्ही प्रयत्न करतोय. असा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करतो. म्हणजे आता तरसवाडीसारखं गाव आहे, तिथंही आम्ही त्या वाघजाई मंदिराच्या कडचा रस्त्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावलाय, तिथं सभामंडपाचा प्रश्न मार्गी लावलाय, तिथं पवारमाळा म्हणून पवार वस्ती होती, तिथं जायला रस्ता नव्हता, तो खडक फोडून आम्ही तिथं रस्ता तयार केला. गावातल्या मारुतीचा सभामंडप असेल, तिथल्या बंधाऱ्याचा विषय असेल, तो आम्ही मार्गी लावला. गारुडीत तिथं वॉटर सप्लाय योजनेला तर आम्ही सांगली जिल्ह्यातल्या विभोतवाडीतनं आम्ही पाणी आणलं.
ते तिथं दिलं. तिथला पावणे वस्तीचा रस्ता असेल, तिथं अनेक ठिकाणी सभामंडप, चांगदेवाचा सभामंडप असेल आणि बाकीच्या वडाच्या मळ्याचा सभामंडप असेल, तो तिथं उभा करण्यामध्ये आम्हाला यश आलं. अनेक ठिकाणचे सभामंडप असतील, काही बंधारे असतील, तेही तिथं आम्ही उभं करण्यामध्ये आम्हाला यश आलं. हे हिवरवाडीमध्ये आलात तर तिथं लक्ष्मीचा सभामंडप आहे, तिथला कॉन्क्रीटचा रस्ता आहे, तिथं रामोशी समाजाच्या मंदिराचा सभामंडप आहे, तो आम्ही उभा केलेला आहे. तिथल्या पाण्याच्या योजनेसाठी आम्ही 1 कोटी रुपये जलजीवनमधनं आम्ही जिल्हा परिषद माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत. तिथल्या शाळेच्या इमारतीसाठी जवळपास 35 लाख रुपये आम्ही तिथल्या प्राथमिक शाळेसाठी उभे करून दिलेले आहेत. आणि अशी छोटी मोठी अनेक बाकीची कामं पण आम्ही निश्चितपणाने तिथं उभी केलेली आहेत. पुढं तुम्ही गारेवाडीला आलात, तिथं महादेव मंदिराला जाणारा रस्ता खडक फोडून आम्ही नव्यानं रस्ता तयार केला. त्याला 15 लाख रुपये असतील. टेलरच्या वस्तीकडे जाणारा रस्ता आहे, तो पाणंद रस्ता आम्ही तिथं उभा केला. आम्ही तिथल्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावला. आम्ही तिथलं एक साखवाचं काम आहे, ते जवळपास 60 लाख रुपयाचा साखव तिथं उभा केला. तिथं काही बंधाऱ्याची कामं आम्ही उभी केली. म्हणजे तिथं ग्रामदैवत सिद्धनाथावर सगळ्यांची भक्ती आहे. त्याच्या वेगवेगळ्या सुधारणा करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकासमधनं तिथंही आम्ही निधी देण्याचा प्रयत्न केला. गावातले काही कॉन्क्रीटचे रस्ते असतील, गटरची कामं असतील, लोकांच्या मागणीप्रमाणे तीही आम्ही उभी केली. ढोकळवाडीसारखं गाव आहे, तिथं साखव आहे, तिथं अंतर्गत रस्ते आहेत, तिथेही सभामंडप आम्ही दिलेले आहेत, तिथं व्यायामशाळा दिली, तिथं ग्रामपंचायत कार्यालय उभं केलंय. कोट्यावधी रुपयाची कामं ढोकळवाडीसारख्या गावात सुद्धा उभी झाली. विकळेसारखं गाव आहे, तिथंही आम्ही अशाच मोठ्या प्रमाणामध्ये विकळे, पाचवड, अनेक बंधारे तिथं आम्हाला उभं करण्यामध्ये यश आलं. तिथल्या कॉन्क्रीटचे रस्ते, बंधारे, शाळेच्या इमारती ह्या निश्चितपणानं उभं करण्यामध्ये आम्हाला यश आलं. खरं तर कामं सांगत बसलो तर बराचसा वेळ त्यामध्येच जाईल. अनफळसारखं गाव आहे, तिथंही आम्ही रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. मायनी ते अनफळ रस्त्याचा असेल, अनफळ ते पडळ रस्त्याचा असेल, तिथल्या सभामंडप लक्ष्मीच्या सभामंडपाचा असेल, तिथल्या कानकात्र्यासारख्या ठिकाणी एक मोठा सभामंडप आम्ही आता नुकताच पूर्ण केला. तिथं ग्रामपंचायत इमारत दिली, तिथं मंदिराला कंपाऊंड दिलं, तिथं स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये तिथल्याही वॉटर सप्लाय विहिरीला आम्ही विहीर बांधून देण्याचं काम केलं. तिथं काही लाईटची कामं पेंडिंग अनेक दिवसापासून होती, ते वाडी वस्तीची लाईट असेल, अशा अनेक कामांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करत राहिलो. आणि सुदैवानं मला चांगल्या पद्धतीने यश यामध्ये निश्चितपणानं आलं. ही कामं आम्ही करत राहिलो. आता भविष्यात जी कामं करायची त्यासाठी खऱ्या अर्थानं पुन्हा त्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणानं एक ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळेल. आणि जिल्हा परिषद असेल, जिल्हा नियोजन मंडळ असेल, यातनं मला अशी अधिकचा निधी आणता येईल. आणि उर्वरित जी राहिलेली कामं आहेत, लोकांच्या जिव्हाळ्याची कामं आहेत, मग काही बंधारे असतील, काही रस्ते असतील, शेती पाण्यासारखा महत्त्वाचा प्रश्न असेल, या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मला पुन्हा जर संधी मिळाली तर निश्चितपणानं हा प्रश्न सोडवल्याशिवाय मी राहणार नाही, याची मला खात्री आहे. निश्चितच आता तुम्ही जेवढे कामांची यादी सांगत गेले, मी असं खूप कमी उमेदवारांना बघितले की ज्यांना एवढे मुद्दे आणि एवढी कामं केली त्यांनी आणि त्यांच्या लक्षात आहेत. म्हणजे लिटरली लिस्ट तुमची थांबतच नाहीये की तुम्ही आत्तापर्यंत किती कामं केली आणि पुढं तुम्ही किती कामं करणार आहेत. तर एवढं तर मला निश्चित वाटतं की तुम्हाला तुमच्या गटातल्या खड्याची माहिती आहे, की अगदी सामान्य एका लहान मुलापासून ते एखाद्या महिलेपासून ते एका शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत. आणि या सगळ्यातून म्हणजे असं ह्या सगळ्या जर आपण बघायला गेले की हे सगळे मुद्दे तुम्हाला कसे कळतात, तर मला साहजिकपणे वाटतं की तुम्ही त्या लोकांसोबत तेवढा वेळ घालवलाय. म्हणजे तुम्ही तिथं त्यांच्यासोबत राहून तुम्हाला त्यांचे मुद्दे माहिती आहेत. तर असं वाटतं की खूप क्वचितच तुम्हाला असे समोरनं मुद्दे येत असतील की आमचं हे काम करायचं ते करायचं, कारण ऑलरेडी तुमची लिस्टच एवढी मोठी आहे की त्या लिस्टमध्येच सगळ्यांची कामं ऑलरेडी होत आली आहेत. तर या सगळ्या हजारो कामांपैकी जर तुम्हाला मी असं रॅपिडली जर एकदम पटकन विचारलं की असं कोणतं काम आहे की जे तुम्ही केलं याचं तुम्हाला खूप जास्त समाधान आहे आणि त्या कामामुळे खरंच खूप मोठं परिवर्तन हे घडून आलंय. चितळीमध्ये काही नवीन कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं
की दादा आम्ही आजपर्यंत तुमचे विरोधक आहोत, हम्म. पण आम्ही तुमच्याकडे एक काम घेऊन आलो आहे. म्हणलं कोणतं काम आहे? तर त्यांनी मला सांगितलं की आमचा इथं तेली मळा आहे की ज्यात आमच्या सगळ्यांची शेतं आहेत आणि त्याला पाणी नाही आणि तिथं बंधारा होणं गरजेचं आहे. मग मी म्हटलं तुम्ही यासाठी आधी काही प्रयत्न केले का? तुम्ही ज्यांचं नेतृत्व मानता त्यांना तुम्ही हा प्रश्न सांगितला का? तर त्यांनी मला सांगितलं की दादा आम्ही विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे गेलो होतो, आम्ही त्यांचं नेतृत्व मानतो आणि त्यांना सांगितलं हा बंधारा झाला पाहिजे. त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवलं आणि अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा बंधारा जिथं होतोय तिथं पात्राची लांबी जास्त आहे आणि हा बंधारा फिजिबल होत नाही, त्यामुळे हा आपल्याला करता येणार नाही. मी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही त्यांना अजून एकदा संधी द्या आणि ते जर नाहीच म्हणत असतील तर मात्र मी लक्ष घालतो आणि मी हा बंधारा करून देतो. तर त्यांनी सांगितलं की ऑलरेडी आम्ही 1 वर्ष झालं त्यांच्या पाठीमागं लागून झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हा बंधारा मी करू शकत नाही. म्हणजे ते तुमच्या विरोधी पक्षाला सपोर्ट करत असून पण ते त्यांचं काम झालं नाही म्हणून ते शेवटी तुमच्याकडे आले. माझ्याकडे आले आणि मी बेसिकली बी सिव्हिल आहे, मला त्यातलं टेक्निकल गोष्टी कळतात आणि मी अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून मी तिथं तो बंधारा बसवला. 50 लाख रुपयाचा तो बंधारा मी बांधून दिला आणि त्यामुळे त्या लोकांचा एवढा प्रचंड विश्वास माझ्यावरती बसला की ते माझे पाठराखण करण्यासाठी आजही हिरिरीनं प्रयत्न करतात. आणि त्या बंधाऱ्यामध्ये पाणी एवढं मोठं साठलं की लोकांनी ड्रोन आणून त्याचं शूटिंग घेतलं आणि ते जो व्हिडिओ त्या लोकांनी स्वतःहून टाकला आणि तो शेतकऱ्यांना जे समाधान मिळालं ते समाधान मलाही खूप चांगल्या पद्धतीनं मानसिक समाधान देणारं काम झालं. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे तो मुद्दा आला तेव्हा तुम्ही जरा पण असा विचार नाही केला की हे लोक आपल्याला सपोर्ट करत नाहीयेत किंवा हे विरोधी पक्षातले, तुम्ही असा कसलाही विचार न करता डायरेक्ट त्यांचा मुद्दा हातात घेऊन तुम्ही त्याच्यावरती काम केलं. बरेचसे लोक असतात की जे अशा गोष्टी करत नाहीत. लोक विरोधकांना विरोधकासारखं वागवतात हा इतरांचा विषय असेल. मी असं मानणारा कार्यकर्ता आहे की जन्माला घातल्यानंतर लगेच मुलगा 18 वर्षाचा होत नाही, तो मतदार होत नाही. आहेत तेच मतदार आपल्याला आपल्याकडं जास्तीत जास्त घ्यावे लागतील, त्यांना विश्वासानं घ्यावं लागेल आणि तो विश्वास हा कामाच्या माध्यमातून देण्याचं काम मी गेली 15 वर्ष सातत्यानं करतोय आणि मला खात्री आहे की माझ्या या कामाची पोचपावती लोक मतपेटीतून देतात. साहजिकच आता तुम्ही एवढे तुमच्या कामांमुळेच तर तुम्हाला आता एवढे 3 टर्म तुम्ही इथे कामं केलेत आणि आता यावेळेस पण तुम्हाला असाच रिस्पॉन्स भेटेल, आम्हाला पण तसंच वाटतंय. सो बेसिकली आता तुमचे जे विरोधक आहेत त्या विरोधकांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे तो विजन बाबत असेल किंवा त्यांच्या विकास कामांच्या बाबतीत असेल किंवा असे बरेचसे प्रत्येक मुद्द्यांवरती तुमचे काही विचार वेगळे असतील आणि विरोधकांचे काही वेगळे असतील. तर तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू बेसिक जर तुम्हाला मी जर विचारलं की विरोधकांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय आहे? एक म्हणजे मी सातत्यानं लोकांच्यात आहे आणि माझे विरोधक हे निवडणुकीच्या काळापुरते लोकांच्यात येतात. हा फार मोठा फरक माझ्यात आणि विरोधकांच्यात आहे. आता माझे विरोधक खटा तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर आहेत की जे मायणीतले आहेत आणि ते खटा तालुक्याचे माजी आमदारही होते आणि गुदगे हे त्यांचे पारंपरिक विरोधक मानले जातात. त्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांची यशोदीप पतसंस्था होती जी 40 कोटीची पतसंस्था होती. त्यांचा दूधसंघ होता, यशोदीप दूधसंघ नावानं. त्यांचा यशोदीप इथेनॉल प्रोजेक्ट होता. पण बघता ह्या तिन्ही त्यांच्या संस्था आज अस्तित्वात नाहीत. 40 कोटीची पतसंस्था बुडालेली आहे, आज ती बंद आहे.
दूधसंघ संपलेला आहे, इथेलॉन त्यांनी विकलेला आहे. त्या उलट माझ्याकडे असणाऱ्या संस्थांचा जर विचार केला तर माझी मायनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे की जी 2001 सालापासून मी प्रतिनिधित्व करतोय. आज ती 10% डिव्हिडंड देते. आज तिचा CRAR 17% आसपास आहे, म्हणजे सांपत्तिक स्थिती चांगली आहे. NPA 2-2.5% आहे, म्हणजे अतिशय सक्षमपणानं बँक जाते, कायम नफ्यात आहे आणि 10% डिव्हिडंड देते. तशीच माझ्याकडे असणारी दुसरी संस्था मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळ. आज बघता बघता मी माझ्या पुढाकारानं तिथं मी व्यावसायिक शिक्षण D-फार्मसी सुरू केलं. तिची जवळपास 15,000 स्क्वेअर फुटाची इमारत उभी राहिली. त्याच्यानंतर मी B-फार्मसी सुरू केलं, त्याची 25,000 स्क्वेअर फुटाची इमारत उभी राहिली. आज भारतमाता विद्यालय मायनी, त्याची 3 मजली इमारत उभी आहे. कन्या वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला, त्याची जवळपास 23,000 स्क्वेअर फुटाची इमारत उभी राहिली. ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, इंग्लिश मिडियम, 12 हायस्कूल्स आज आम्ही चालवतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं भौतिक सुविधा देण्याचं काम हे शैक्षणिक संकुलामध्ये आहे. एक चांगलं शैक्षणिक संकुल, खटाव तालुक्यातलं 1 नंबरचं शैक्षणिक संकुल म्हणून आज ते नावारूपाला आलंय. आमची ट्रस्ट आहेत, तेही अतिशय सक्षमपणाने काम करतात. आज सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला. आज यशवंत बाबा ट्रस्टच्या माध्यमातून यशवंत बाबांचा जीर्णोद्धार, त्याचं भक्त निवास, त्याचं रथगृह, त्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार, तिथला कॉन्क्रीट रस्ता, या सगळ्या सुविधा आम्ही दिल्या. म्हणजे आमच्याकडे ज्या संस्था आहेत त्या सक्षमपणानं वाटचाल करतायत, तर विरोधकांच्या संस्था ह्या बंद झालेल्या आहेत. हा बेसिक फरक म्हणजे प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणतो, गुड ॲडमिनिस्ट्रेशन हे आमचं आहे आणि बॅड ॲडमिनिस्ट्रेशनचा परिणाम हा त्यांच्या संस्थांच्यावरती झालेला आहे. हाही एक मोठा फरक माझ्यात आणि विरोधकांच्यात आहे. ग्रामपंचायत, मायनी ग्रामपंचायत स्वर्गीय भाऊसाहेब गुदगेंच्या कार्यकालापासून 60 वर्ष आमच्या ताब्यात होती. गेल्या पंचवार्षिकला माझा बंधू माझ्या विरोधात गेला आणि ती पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक आमच्या विरोधात डॉक्टर येळगावकरांच्याकडे गेली. पण एवढे घोटाळे झाले, लोकांचे घरफळ्याचे पैसे गोळा झाले, पण ते पैसे लोकांच्या खात्यावर गेले नाहीत, बँकेत गेले नाहीत आणि त्याचा भुर्दंड लोकांना सहन करावा लागला. लोकांनी पुन्हा मोठ्या ताकदीनं, म्हणजे 18 सदस्यापैकी 15 सदस्य हे माझ्या विचाराचे निवडून दिले आणि ती ग्रामपंचायत पुन्हा माझ्या ताब्यात दिली. कारण हा लोकांच्या मनामध्ये एक विश्वास आहे की सुरेंद्र गुदगेचा कारभार पारदर्शक होतोय, त्या चांगल्या पद्धतीनं संस्था सांभाळत आहेत, हे त्याचं द्योतक आहे. अर्थातच हा फरक खूप मोठा आहे, कारण जर आपण बघायला गेलं तर ॲडमिनिस्ट्रेशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. की तुम्ही जेवढ्या त्या संस्था तुमच्या चालतात तेवढ्या मल्टिपल संस्था आणि या सगळ्या गोष्टी, तर निश्चितच म्हणजे तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन पॉवर चांगली असल्यामुळे आज या सगळ्या संस्था व्यवस्थित चालतात. तर याच्यावरती जर बोलायचा भाग बोलला तर तुमचे विरोधक म्हणजे घराणेशाही या मुद्द्यावरून तुमच्यावरती टीका करतील, तर घराणेशाही या मुद्द्यावरती तुमचं त्यांना प्रत्युत्तर काय असणार आहे? कसं आहे, नुसत्या घराणेशाही, त्या घरात जन्माला आलो म्हणजे घराणेशाही होती असं नाही. अनेक उदाहरणं आपल्याला देशात, राज्यात अनेक ठिकाणी मिळतात की मुलगा जर कर्तृत्ववान नसेल तर तो समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये टिकतोच असं नाही. माझं तर उदाहरण याच्या उलट आहे. भाऊसाहेब गुदगे आमदार होते तोपर्यंत मला कुठलीच संधी मिळाली नाही. मी पंचायत समिती सदस्य झालो, पण मी कधी सभापती नाही झालो. आणि त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये मी ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेची परिस्थिती पूर्ण प्रतिकूल होती. स्वतः माझे विरोधक डॉक्टर येळगावकर हे मायनीमध्ये आमदार होते आणि मायनी जिल्हा परिषद गट हा पूर्णपणानं त्यांच्या ताब्यात गेलेला गट होता. जिल्हा परिषद सदस्य आणि कलेडोन आणि चित्तीचे पंचायत समिती सदस्य हे त्यांच्या विचाराचे होते. असं असताना मी जिल्हा परिषद लढवली आणि मी निवडून आलो. म्हणजे मी प्रतिकूल परिस्थितीमध्ये, त्यावेळेला माझे वडील आमदार नव्हते,
आमदार माझे विरोधक होते. अशा परिस्थितीमध्ये माझी सुरुवात झालेली आहे. आणि मग त्यानंतरचा माझा प्रवास हे लोकांनी माझ्यात काहीतरी चांगले गुण पाहिले असतील म्हणूनच मला सातत्यानं लोकांनी पाठबळ दिलेलं आहे. अर्थातच म्हणजे तुम्ही त्याला प्रत्युत्तर खूपच पॉईंट टू पॉईंट बरोबर दिले. दुसरी गोष्ट, जे आता गाव आणि खेडे या सगळ्या भागांमध्ये लोक धर्म आणि जातींना घेऊन खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. तर या सगळ्याचा म्हणजे धर्माचा आणि जातींचा हे जे राजकारणावरती जो प्रभाव आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर मी आणि माझा पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यावर माझा विश्वास आहे. अनेक जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापलं. त्याच विचारावर आम्ही मार्गक्रमण करतोय. आज मी स्वतः हिंदू आहे, पण अनेक मुस्लिम कार्यकर्ते माझ्या बरोबरीनं काम करतात. ज्या पद्धतीनं मी त्यांच्या समाजासाठी काम करतो, मुस्लिम समाजाच्या मागणीनुसार त्यांच्या दफनभूमीचं कंपाऊंड असेल, त्यांच्या ईदग्याचं कंपाऊंड असेल, त्यांच्या मशिदीचं काही सभामंडप किंवा कंपाऊंडचे प्रश्न असतील, हे त्यांच्या मागणीनुसार सोडवण्यामध्ये सुद्धा मला यश आलं. त्याचबरोबर हिंदू धर्मातल्या लोकांच्या सुद्धा काही मंदिरं असतील, त्यांचे सभामंडप असतील, त्या मंदिराचे जीर्णोद्धार असतील, तेही करण्यामध्ये माझ्यासारख्याला यश आलं. मी छोट्या छोट्या समाजाच्या मागणीकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देतो. आज तुम्ही विचार केलात तर सनगर समाज अतिशय अल्प समाज आहे. त्यांचा आज समाज मंदिर आम्ही सनगर समाजासाठी सभागृह दिलेलं आहे. आज रामोशी समाजासाठी आम्ही सभागृह दिलेलं आहे. आज मागासवर्गीय समाजासाठी आम्ही समाज मंदिर उभं केलेलं आहे. आज नाभिक समाजाला सभागृह आम्ही उभं करून दिलेलं आहे. म्हणजे हे सगळ्या छोट्या छोट्या समाजाचं करत असताना सुद्धा आमच्याकडे असणारा मोठा समाज मराठा समाज, या मराठा समाजासाठी सुद्धा आम्ही मराठा भवन उभं करण्यासाठी आम्ही जवळपास 30 गुंठे जागा दिलेली आहे. म्हणजे कोणतेही जाती धर्म असू द्यात, मराठा समाज असू द्यात, ओबीसी समाज असू द्यात, हिंदू धर्म असू द्यात, मुस्लिम समाज असू द्यात, सगळ्यांच्या मागण्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन, सगळ्यांसोबत घेऊन, सगळ्यांना स्वाभिमानानं बरोबर घेऊन मी वाटचाल करतोय. त्यामुळे सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. निश्चितच. त्यामुळं जे राज्यात किंवा देशात काही प्रमाणामध्ये घडतं ते माझ्या भागात कधी हिंदू मुस्लिम दंगे घडत नाहीत, कधी समाजामध्ये भेदभाव, जातीमध्ये भेदभाव होत नाही आणि मी ते होऊन देत नाही. सगळ्यांना बरोबर सन्मानानं घेऊन मी पुढे जात असतो. त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या भागामध्ये अशा गोष्टींना काहीही थारा राहणार नाही. कारण बऱ्याच वेळी असं होतं की समाजाला भडकवलं जातं, काही मुद्द्यांवरनं दंगली होतात, असं आत्तापर्यंत कधीच झालं नाहीये. कदाचित लोकसभा विधानसभेला काही प्रमाणामध्ये या गोष्टी होतील, पण ज्यावेळेस स्थानिक आमचा विषय तयार होईल त्यावेळेला जाती धर्माच्या गोष्टीला कुठेही वाव राहणार नाही, ही माझी खात्री आहे. आता एकदा ह्या इलेक्शन नंतर जेव्हा तुम्ही म्हणजे आता जे काही धोरणं घेऊन आलात, तर पुढील 5 वर्षांसाठी तुम्ही जो काही मॅप तयार केलाय किंवा तुम्ही जो काही प्लॅन केलाय त्याच्याबद्दल तुमच्या गटातली जेवढी काही गाव आहेत त्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की जर तुम्ही निवडून आलात तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय काय बदल घडवून आणणार? मी गेले 3 टर्म सातत्यानं निवडून येतो, पण मी अजून कुठल्या पदावर गेलो नाही. जिल्हा परिषदेला कुठलंही पद मी भूषवलेलं नाही. तरी पण मी माझ्या गटामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामं करण्यामध्ये यशस्वी झालो. माझ्या बाबतीमध्ये जिल्ह्यात अनेकदा तक्रारी झाल्या की सुरेंद्र गुदगे जिल्हा परिषदमध्ये किंवा जिल्हा नियोजन मंडळातून जास्तीचा निधी त्यांच्या गटात घेऊन जातात. खरं तर ही जरी तक्रार असली तरी ती माझ्या कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून
मी त्या तक्रारीच्या अनुषंगानं कधी पाहिलंच नाही. पण आता सातत्यानं 3 वर्ष 3 टर्म मी निवडून येतोय, त्यामुळे निश्चितपणानं माझा पक्ष, माझे नेते मला चांगली संधी उपलब्ध करून देतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि तसं झालं तर जिल्हा परिषद जे 65 गट आहेत या जिल्ह्यामध्ये, त्यातला मायनी गट हा एक रोल मॉडेल म्हणून उदयाला येईल हे मी निश्चितपणानं सांगू शकतो. आता मला जर लोकांनी पुन्हा संधी दिली तर राहिलेली जी कामं आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं शेती पाण्याचा प्रश्न, टेंबूचं पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये सगळीकडे गेलं पाहिजे, याला माझं प्राधान्य राहील. त्यासाठी राज्य पातळीवरच्या नेत्यांना तगादा करून ते पाणी माझ्या शिवारामध्ये देणं हे मला प्राधान्यक्रम राहील. त्याचबरोबर तरुणांसाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. मी तर अनेक भाषणात सांगत असतो की तुम्ही नोकरीच्या मागे धावू नका, स्वावलंबनानं स्वतःच्या पायावर उभं राहा. कदाचित तुमच्याकडं व्यवसाय उभं करणारा भांडवल कमी असेल, तारण कमी असेल, पण मी ज्या बँकेचा चेअरमन आहे ती मायनी अर्बन बँक तारणापेक्षा कारणाला महत्त्व देते. तुमचं जर कारण योग्य असेल आणि परतफेडीची हमी असेल तर तारणाचा विचार न करता योग्य कारणासाठी मायनी अर्बन बँक त्या तरुणाच्या पाठीशी उभी राहील, अशा पद्धतीचा विश्वास मी लोकांना दिलेला आहे. त्यामुळे आज अनेक तरुण मायनी अर्बन बँकेच्या माध्यमातून व्यवसायामध्ये स्वावलंबनानं उभं राहत आहेत. हे एक बोलकं चित्र माझ्या भागामध्ये, तालुक्यामध्ये निश्चितपणानं उभं राहिलेलं आहे. त्याचबरोबर आमची जी शैक्षणिक संस्था आहे त्यातनं जे व्यावसायिक कोर्सेस आपण तयार करतोय आणि शैक्षणिक संकुलाची जी व्याप्ती वाढवतोय त्यातनंही अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. आता याचबरोबर तरुणांच्या हाताला काम मिळावं अशा पद्धतीच्या संधी या भविष्यामध्ये या भागामध्ये उपलब्ध करून देणं यालाही माझी प्रायोरिटी राहणार आहे आणि त्या अनुषंगानं माझी पुढची वाटचाल राहील. जसं की तुम्ही आता तुमच्या बँकेचा उल्लेख केला की तुम्ही तारणाला नाही तर कारणाला महत्त्व देता, तर माझ्यासारखे असे अजून बरेच युवक तुमच्या गटामध्ये पण असतील. आज माझं पण वय 23 आहे आणि मी पण एक स्वतः स्क्रॅचपासून एक बिझनेस करायचं बघतोय. तर बऱ्याच वेळा असं होतं की आता मी सिटीमध्ये राहतोय म्हणून मला तिथं गोष्टी उपलब्ध आहेत म्हणून मी काही गोष्टी करू शकते, पण तुमच्या गावात खेड्यात बऱ्यापैकी असे खूप सारे तरुण आहेत की ज्यांना काही ना काहीतरी करायची इच्छा आहे. तर त्यांना तुम्ही कसं सपोर्ट कराल? म्हणजे तुम्ही आता जसं की तुम्ही बोलले की लोन आणि कर्ज तर तुम्ही तुमच्या बँकेतून तर द्यालच, पण त्याच्या पुढं जाऊन तुम्ही काय विचार करता की तुम्ही तरुणांसाठी अजून काय करू शकता? तरुणांसाठी कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपण संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्किल्ड कामाचा अनुभव देऊ शकतो आणि मग त्यांना व्यावसायिक जगामध्ये त्यांना स्वतःचं एक स्थान निर्माण करता येऊ शकतं. अशा अनेक योजना आहेत. जसं आत्ता मी सांगितलं की बँकेच्या माध्यमातून मी जसं देऊ शकतो तसं शासनाच्या पण योजना आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, त्यातनं मराठा समाजातल्या लोकांना बिनव्याजी भांडवल उपलब्ध होतं, म्हणजे व्याजाचे पैसे शासन देत आहे. तसंच ओबीसी समाजातल्या लोकांसाठी मौलाना आझाद महामंडळाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला सुद्धा निधी उपलब्ध होतो. त्यांच्या महात्मा बसवेश्वरांच्या नावावर सुद्धा काही महामंडळ आहेत. या महामंडळाच्या माध्यमातून आपण तरुणांच्या पाठीशी भांडवलाचं पाठबळ उभं करू शकतो. अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा आपल्याला करता येऊ शकतो. तरुणांना अनेक तरुणांना हे माहीत नसतं ग्रामीण भागातल्या, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कामच खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे आणि ते निश्चितपणानं आम्ही करू. जसं की तुम्ही सुरुवातीलाच म्हणले की जेव्हा पण तुम्ही एखाद्या कामाचा नारळ फोडता आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते काम पूर्ण होतं तेव्हा पोस्टाने तुमच्या प्रत्येक मतदारापर्यंत त्या गोष्टी पोचतात जे तुम्ही सांगितलं. तर याच्यासारखा जर आपण काही विचार केला तर तुम्ही असा काही तुमच्या डोक्यात आहे का की हे जे काही शासन जे स्कीम्स काढतात, मग ते तरुणांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, सगळ्यांच्या स्कीम्स असतात, योजना असतात, पण ह्या योजना गावाच्या लेवलला जाऊन राबवणं, लोकांना त्याची माहिती देणं आणि त्यांच्याकडून गोष्टी करून घेणं हे अर्थातच खूप अवघड आहे. तर ह्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन काय वाटतं? निश्चितपणानं त्यामध्ये आम्ही फोकस करू की जे काही कॉलेजेस असतील, जे कॉलेजमधनं पासआउट होणारे विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडतात, त्यांना त्याच पिरियडमध्ये या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हावी.
अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला प्लॅटफॉर्म तयार करता येऊ शकतो. जे फायनल इयरला आहेत आणि आता व्यावसायिक जगात जाणार आहेत त्यांना त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला ती सगळी माहिती देता येऊ शकते. काही आम्ही सेमिनार अरेंज करू, काही कार्यकर्त्यांची प्रशिक्षणं तरुणांसाठी आम्ही नियोजित करू शकतो आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकते. आणि आता जर आपण मेन वर्ग जर बघितला, जर आपण या सगळ्या जाती धर्म या गोष्टी बाजूला ठेवून जर मेन आपण जर लोकांचा विचार केला तर मेन 3च वर्ग जे शेतकरी, महिला आणि तरुण पिढी. तर याच्यापैकी तरुणांबद्दल तर तुम्ही शाळा कॉलेजेसच्या माध्यमातून तर सगळ्या गोष्टी त्यांना हेल्प करताय. प्लस तुम्ही त्यांना एखाद्याला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या बँकमधून पण त्यांच्यासाठी हेल्प करताय. आता राहिला प्रश्न महिलांचा, तर महिलांसाठी तुम्हाला काय वाटतं आणि महिलांच्या अशा कोणत्या प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही सॉल्व्ह करताय? निश्चित महिलासुद्धा आता संघटित होत आहेत, बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय निर्माण करतायत आणि त्यांचा जो व्यावसायिक प्रॉडक्ट आहे ते जे निर्माण करतायत ग्रामीण भागामध्ये, हे बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी जे प्रोडक्शन केलेलं आहे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते ज्या जिल्हा परिषद किंवा शासनाच्या माध्यमातून जे काही योजना आहेत त्या माध्यमातून जसं त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम आहे, तसंच काही आम्ही आता रिलायन्स मॉल असेल किंवा असे विविध जे मॉल्स असतात तिथे सुद्धा त्यांना त्यांच्या प्रॉडक्ट विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. आता महिलासुद्धा व्यवसायामध्ये येऊ लागलेल्या आहेत. ग्रामीण भागात सुद्धा अनेक गरीब महिला आज संघटित होत आहेत, बचत गटाच्या माध्यमातून काही फायनान्स उपलब्ध करून घेत आहेत आणि व्यवसाय निर्मिती त्या करतायत. त्यातनं जो प्रॉडक्ट त्यांचा निर्माण होतो आहे त्या प्रॉडक्टला बाजारपेठ निर्माण करून देण्याचं काम हे सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे आणि ते आम्ही निश्चितपणे करतोय. काही शासनाच्याही योजना आहेत, जिल्हा परिषदेच्या योजना आहेत, पण प्रायव्हेट कमर्शियलमध्ये सुद्धा रिलायन्स असेल, डीमार्ट असेल अशामध्ये सुद्धा काही त्यांचे प्रॉडक्ट्सना, त्यांच्या स्टॉल्सना उपलब्धती निर्माण करून देऊन एक बाजारपेठ निर्माण करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतोय. महिलांना ग्रामीण भागामध्ये कार्यशाळा घेऊन त्यांना प्रबोधन करण्याचं काम सुद्धा आम्ही निश्चितपणानं करू. तसं तरुणांनाही माझं तर मत आहे, महिला आणि तरुण हे व्यवसायामध्ये आले पाहिजेत. त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यशाळा सातत्यानं घेऊन त्यांना त्यातनं प्रोत्साहन निर्माण करून त्यांना भांडवलाची उपलब्धता निर्माण करून देऊन त्यांना नोकरी मिळवणारे म्हणण्यापेक्षा नोकरी देणारे बनवणं हे त्याला प्राधान्य मी निश्चितपणानं देईन आणि त्या दृष्टिकोनातून माझी भविष्यातली वाटचाल राहील. अगदी बरोबर. म्हणजे आता जे काही ग्रामीण भागातील तुमच्या मानखटाव यातील जे लोक पाहत आहेत, जे तरुण आहेत, किंवा त्यांना साहजिकच आता हा एक संदेश भेटला आहे की जर तुम्हाला जर काहीतरी करायचं आहे, जर तुम्हाला स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि तुमच्याकडे जर आपण भांडवल म्हणू नका किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे एखादा बिझनेस चालू करण्यासाठी लागतात, तर निश्चितच तुम्ही जर साहेबांना भेटलेत तर तुम्हाला तुमचे सगळे प्रश्न आणि सगळ्या या मदती या केल्या जातील. आणि राहिला प्रश्न आता शेतकरी वर्गाचा, तर शेतकरी वर्गाचा जर आपण विचार केला तर जसं की स्वर्गीय तुमच्या वडिलांपासून तुम्ही या दुष्काळासोबत लढताय, तेव्हा त्यांनी पण पाण्याचा एक मुद्दा सॉल्व्ह केला, त्याच्यानंतर तुम्ही पण एका धरणाचा मुद्दा सॉल्व्ह केला आणि कसं तरी करून तुम्ही त्या दुष्काळी भागामध्ये हळूहळू पाणी आता वाढवून त्याला म्हणजे रिकवर करताय. पण आता शेतकरी वर्गाचा एकदम म्हणतो आपण जो मेन त्यांचा जो पॉईंट आहे की कर्जा बाबतीत झाला की त्यांना शेतकरी म्हणजे शेती लावण्यामध्ये त्यांना काही कर्ज लागतात किंवा बऱ्याचशा असे शेतकऱ्यांचे खूप मुद्दे आहेत. त्याच्या संदर्भात तुम्ही आता काय करताय आणि पुढील आता वाटचालीमध्ये तुम्ही आता काय विचार करताय? निश्चितपणे सगळ्यात शेतकऱ्यांचा हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपण पाहतो शेतकरी आत्महत्या करतात. हे कशामुळं होतं? काही नैसर्गिक आपत्ती येतात आणि शेतातलं जर उभं पीक जर हातातनं निसटलं तर शेतकऱ्यापुढं पर्याय राहत नाही. आणि म्हणून एकतर आमच्या दुष्काळी भागातली लोकही लढणारी लोक आहेत, संघर्ष करणारी लोक आहेत. नैसर्गिकच पिढ्यानपिढ्या ते आमच्या रक्तात आलेलं आहे. त्यामुळे इथला शेतकरी खचत नाही, कारण अनेकदा दुष्काळाची संकटं आमच्याकडे येऊन गेलेली आहे, त्यातनं तो पुढं चालला आहे. आज शेतीला पाणी उपलब्ध होतं आहे, ही ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यातनं त्याच्याकडे सुबत्ता येते. पण अशी नैसर्गिक आपत्ती येते
की कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी आणि पीक जातं. म्हणून आमच्या भागात शेतीला जोडधंदा म्हणून जर्सी गाई पालन असेल, शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, असेही व्यवसाय आम्ही शेतकऱ्यांना करायला प्रवृत्त करत असतो आणि त्याच्यासाठी सुद्धा भांडवलाची उपलब्धता आम्ही करून देत असतो. म्हणजे एखादं शेतीला नुकसान झालं तर जोडधंद्यातनं आमचं चालावं, जोडधंद्याचं नुकसान झालं तर शेतीतनं चालावं, असा समन्वय साधण्याचा प्रयत्न आमच्या भागातले शेतकरी करत असतात आणि त्यांना आम्ही पाठबळ देत असतो. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आमच्याकडे आता फळबागांचं प्रमाण सुद्धा आम्ही वाढवतोय. द्राक्ष बागा आमच्याकडे वाढत आहेत, डाळिंब बागा वाढत आहेत, पेरूच्या बागा आमच्याकडे वाढत आहेत. आणि मग कधी कधी अतिवृष्टीमुळं नुकसान होत असेल, पण कधी कधी चांगले पैसे पण देऊन जातात. पण या सगळ्या उत्पन्नाला बाजारपेठ मिळवून देणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आम्ही आता यात्रे जत्रेच्या माध्यमातून सुद्धा कृषी प्रदर्शन भरवतोय. त्यामध्ये शेतकऱ्यांशी निगडीत जे पीक आहे, मग चांगलं ज्वारीचं पीक आहे, चांगलं बाजरीचं पीक आहे, चांगलं मोठं ऊसाचं पीक आहे, ते आम्ही लोकांना दाखवतोय. मग हे कशातनं निर्माण झालं, कसं निर्माण झालं, हे त्या कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही एक प्रशिक्षण वजा देतोय. काही फळं असतील, चांगल्या पद्धतीची फळं कशी निर्माण होत आहेत ह्याचं प्रदर्शन तिथं घडतंय आणि त्यातनं एक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळतंय. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक नवीन विषय आहे की पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती. आता आम्ही सुद्धा शेतकऱ्यांनी एखादं चांगलं पिकवलंय ते इतर शेतकऱ्यांना माहीत पडावं यासाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक प्रेझेंटेशन अनेक शेतकऱ्यांच्या समोर सादर करतो. आम्ही यात्रे जत्रेच्या निमित्तानं कृषी प्रदर्शनावर भर देतोय. मग आमच्याकडे काही फळबागा चांगल्या पद्धतीच्या आहेत, पेरूच्या बागा आहेत, डाळिंबीच्या बागा आहेत, द्राक्ष बागा आहेत. चांगलं पीक कसं घेता येऊ शकतं त्याचं प्रेझेंटेशन तिथं होतंय. त्या कृषी प्रदर्शनात आम्ही ते प्रशिक्षणही देतोय. काही ऊसाचं पीक असेल, ज्वारीचं पीक असेल, बाजरीचं पीक असेल, चांगलं कसं निर्माण करू शकतो, आलं असेल, बटाटा असेल, मग कमी एकरामध्ये जास्त उत्पन्न कसं घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीचं कसं मिळवायचं हे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि पारंपरिक शेतीतनं आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांना घेऊन जाण्याचा आमचा हा प्रयत्न या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून असतो. बरेच आता मला तर असं वाटतंय की जर शेतकरी आत्महत्या हा पण एक खूप मोठा प्रश्न होता, पण जसं जसं तुम्ही ते धरणाचं पाणी वगैरे एकदा झालं, दोनदा झालं, आता हळूहळू करत जसं तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस आणताय, तर त्याच्यापैकी बऱ्यापैकी शेतकरी आत्महत्याचा जो रेट आहे, म्हणजे जर एका वर्षामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर ह्या सगळ्या उपक्रमांनंतर अर्थातच तो कमी झाला असेल. आणि आता रिसेंटमध्ये असं काही ऐकण्यात तर आलं नाही की तुमच्या भागातून कुठं शेतकरी आत्महत्या झाली आहे. आणि ह्या तुमच्या सगळ्या मागील कामांचाच हा एक म्हणू शकतो आपण की एक फायदा आहे. कारण आज तुम्ही मराठवाडा किंवा बाकीचे विदर्भ या ठिकाणी सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होतात, तेवढ्या आपल्या इथं आता होत नाही आहेत. तर निश्चितच तुमच्या या सगळ्या कामांमुळं हे यश आपल्याला भेटतंय. आणि जसं की आता शेतकरी वर्ग झाला, त्याच्यानंतर महिलांचा वर्ग झाला, तुम्ही परत जे तरुण शाळेत आता शिकतात त्यांच्यासाठी पण झाले, म्हणजे बरेचसे मुद्दे असे आहेत की ज्याच्यावरती तुम्ही आजपर्यंत काम करत आलाय आणि इथून पुढं पण करणार आहे. तर याच्यामध्ये आता जर मेन आपण जर गोष्ट बघितली तर गाव हे गाव आहे, खेडा आहे, ग्रामीण आहे, तिथं म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की तिथं लाईट नसेल, तिथं वायफाय इंटरनेट कनेक्शन नसेल किंवा तिथं कनेक्टिव्हिटी नसेल. तर ह्या सगळ्यांबाबत आता पुढं असं काही आपलं तुमचं प्रोजेक्शन आहे का की नवीन कंपन्यांना आपल्या इथं आणणं, म्हणजे जे काही MIDC सारख्या कंपन्या झाल्या किंवा मोठ्या गोष्टींच्या सोबत प्रोजेक्ट्स आणणं, या बाबतीत तुम्ही काय विचार केलाय? निश्चितपणाने हे खरं तर लोकप्रतिनिधी म्हणजे ज्यांना आपण आमदार खासदार म्हणतो ह्यांनी सोडवण्याचे हे सगळे विषय आहेत. हे जिल्हा परिषदेच्या लेवलला, जिल्ह्याच्या लेवलला सुटणारे विषय नाही आहे. खरं तर हे त्यांनी लक्ष घालणं गरजेचं असतं, तशा पद्धतीच्या MIDC आणणं गरजेचं असतं. पण दुर्दैवानं आमच्या खटाव तालुक्यामध्ये अजूनही MIDCचा कुठला प्रश्न मार्गी लागलेला नाही, कुठली MIDC उभी राहिलेली नाही. त्यामुळं आजही तरुणांना नोकरीसाठी बाहेर
स्थलांतरित व्हावं लागतं ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून छोट्या मोठ्या उद्योगधंद्यावर मी भर देतोय. जर तशी लोकांनी मला संधी दिली, तिथपर्यंत मी पोचलो, तर निश्चितपणानं हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा निश्चितपणानं राहील. आता लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? खरं तर तुम्ही माझ्या मनातला प्रश्न हा विचारला, कारण मलाही लोकांना एक संदेश द्यायचा आहे. खरं तर खटाव तालुका हा पूर्वी एक विधानसभा मतदारसंघ होता, पण 2009 साली या खटाव तालुक्याचं विभाजन झालं. डिलिमिटेशन कमिटीनं जे विधानसभा मतदारसंघ तयार केले त्यामध्ये हा खटाव तालुका 3 तुकड्यामध्ये विभागला. 2 जिल्हा परिषद गट बुध आणि खटाव हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात गेले. उसेसावळी जिल्हा परिषद गट हा कराड उत्तरला जोडला गेला. आणि आम्ही मायनी, कातरखटाव आणि औंध हे जिल्हा परिषद गट आम्ही मानला जोडले गेलो, मान विधानसभा मतदारसंघात. आणि तिथले मूळचे 5 जिल्हा परिषद गट होते, त्यामुळे तिथला मोठा भाग होता. आमचा खटावचा छोटा भाग झाला आणि आम्ही खटाव मान अशी विधानसभा मतदारसंघ झाला. यामुळं या विभाजनामुळं राजकीय आणि सामाजिक फार मोठं नुकसान खटाव तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचं आणि लोकांचं झालेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना म्हणावं तर स्वाभिमानानं ची ट्रीटमेंट मिळत नाही. आमचा मतदारसंख्या आमची कमी असल्यामुळे खटाव तालुक्याकडं लोकप्रतिनिधींचं तेवढं लक्ष राहत नाही. त्यांचा फोकस त्यांच्या तालुक्यावर जास्त राहतो आणि कामापुरता आमचा वापर केला जातो. मग आमच्या तालुक्यातनं उरमोडीचं पाणी हे मान तालुक्यात जातं आणि आम्हाला बघायची भूमिका घ्यावी लागते. आणि आम्ही ज्यावेळेला आरडाओरडा करू, आम्ही ज्यावेळेला आंदोलन करू, त्यावेळेला मग आम्हाला पाणी देण्यात येतं. म्हणजे आमच्या हक्काचं पाणी असताना सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो. हे आम्हाला सापत्नपणाची वागणूक ही विद्यमान लोकप्रतिनिधींकडनं होती आहे, मिळते आहे. आणि त्यामुळं निश्चितपणानं खटाव तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि जनतेमध्ये एक अनरेस्ट आहे की आपल्याला आपल्या हक्काचा माणूस मिळाला पाहिजे. माझ्या कल्पनेप्रमाणे पुन्हा डिलिमिटेशन कमिटीची घोषणा मध्यंतरी झालेली आहे आणि 2026ला जनगणना होऊन पुन्हा विधानसभा आणि लोकसभेचे मतदारसंघ हे नव्याने निर्माण होतील. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशा आहे की पुन्हा माझा खटाव तालुका हा एकत्र एका ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघात येतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यातल्या लोकांनी, आपल्या भागातल्या लोकांनी अधिकाधिक संघटित व्हावं आणि ही संघटन शक्ती निर्माण करून आपल्या भागातलं नेतृत्व सक्षम करावं. कारण आज मान तालुक्यातल्या नेतृत्वाला खटाव तालुक्यातलं कुठलंही नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाहीये आणि त्यासाठी काही जणांना जवळ घेऊन संपवलं जातंय, तर काही जणांना टार्गेट करून, जे जवळ येत नाही त्यांना टार्गेट करून त्यांना संपवण्याचा घाट घातला जातो. पण आम्ही काही संघर्षाला घाबरणारे कार्यकर्ते नाही. त्यामुळं लोकांनी याचा विचार करायला पाहिजे की आपल्या हक्काच्या कामासाठी, आपल्या कामासाठी आपल्या हक्काचा माणूस, आपल्या भागातलं नेतृत्व हे वाढवायचं का खोडायचं हे लोकांनी ठरवायचं आहे. आणि मला खात्री आहे की जनता सगळं समजते आणि योग्य वेळेची वाट पाहते. आणि ज्यावेळेला ती वेळ येईल त्यावेळेला आपल्या भागातल्या नेतृत्वाला ताकद दिल्याशिवाय या भागातली जनता राहणार नाही. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा उद्याच्या विधानसभेची पायाभरणी म्हणून या निवडणुकीकडे पाहतील आणि त्या पद्धतीनं नेतृत्वाला ताकद देतील, ही माझी खात्री आहे.